नमस्कार मित्रांनो, आज आपण 2023 मध्ये पोलीस भरतीला भूगोल विषयाचे आलेले सर्व प्रश्नांच्या सीरीजचा चौथा भाग बघणार आहोत. याआधी आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्न सखोल विश्लेषण केलं आहे, जेणेकरून तुमचा तो टॉपिक पूर्ण कव्हर होईल आणि पुढे त्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात तेही त्यात सांगितलं आहे. त्यामुळे ज्याने कोणी आधीचे जे व्हिडिओ बघितलेले नाहीत ते वर आय बटनवर क्लिक करून आधीचे व्हिडिओ बघू शकतात. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, प्रश्नांना सुरू करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्याने चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाण्यामध्ये आहे. आणि हे सरोवर कशामुळे तयार झालेलं आहे? तर हे सरोवर जे आहे ते उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. मित्रांनो, याआधी पण आपण भाग 2 मध्ये बघितलं होतं की डिस्कस केलं होतं की चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आपण बघितलं होतं ओडिसामध्ये. असा प्रश्न आपण बघितला होता भाग 2 मध्ये, या आधीच्या मागच्या व्हिडिओमध्ये. आणि त्यासोबतच आपण कोल्हेरू लेक, पुल्लिकत लेक, नंतर वेमनाड लेक, नंतर मग आपण राजस्थानमधील सांबर सॉट लेक असेल, जम्मू काश्मीरमध्ये उलर लेक असेल, लोकताक लेक असेल मणिपूरमधील, आपण ते सगळं लेक आपण त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण हे पण डिस्कस केलं होतं की लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर बुलढाण्यामध्ये येतं आणि ते उल्कापातामुळे तयार झालेलं आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्यामुळे आपण मित्रांनो सगळंच डिस्कस करतोय. सपोज समजा आता सरोवरचा प्रश्न आलेला आहे लोणार सरोवरचा, त्यात आपण सगळं डिस्कस करतोय. जसं की सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे, सर्वातलं मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे, नंतर मग जम्मू काश्मीरमध्ये कोणतं सरोवर आहे, नंतर मग लोकताक लेक कुठे आहे, नंतर सांबळ सॉट लेक कुठे आहे, वेमनाड लेक कुठे आहे, जे महत्त्वाचे लेक आहेत आपण ते सगळं बघतोय. आणि ते मॅक्झिमम करून जास्त करून एक्झाममध्ये विचारले जातात, ते आपण टॉपिक घेत आहोत त्याच्यामध्ये. मित्रांनो, मागं डिस्कस केलेलं सगळं इथं दिलेलं आहे. जे लोणार सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि ते उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. नंतर चिल्का सरोवर जे भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे ते ओडिसात आहे. आणि उलर सरोवर जे भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे ते जम्मू काश्मीरमध्ये. नंतर वेमनाड सरोवर जे आहे केरळमध्ये, सांबर सरोवर राजस्थानमध्ये, लोकटाक लेक मणिपूरमध्ये. आपण लोकटाक लेकविषयी अजून एक महत्त्वाची माहिती बघितली होती की लोकटाक सरोवरमध्ये जगातलं एकमेव तरंगतं राष्ट्रीय उद्यान आहे ते, म्हणजे त्याचं नाव काय, कैबुल लामजाओ नॅशनल पार्क. तर कैबुल लामजाओ नॅशनल पार्क जे आहे ते जगातलं एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे, म्हणजे तरंगतं राष्ट्रीय उद्यान आहे. हे पण लक्षात असू द्या. आणि ते कुठे आहे? मणिपूरमध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूरमध्ये आहे. आणि महाराष्ट्रात एकूण तसे पाहिलं तर किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. आपण मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये बघितलं तर महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत? तर 6 आहेत. आणि अजून एक बघितलं होतं आपण की महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर ते पण 6च आहे. म्हणजे महाराष्ट्राला एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, 6 राष्ट्रीय उद्यान आहेत आणि 6 राज्यांच्या सीमा लागून आहे महाराष्ट्राला. म्हणजे हे लक्षात ठेवायला सोपं आहे की राष्ट्रीय उद्याने पण 6 आहेत, व्याघ्र प्रकल्प पण 6 आहेत आणि महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांची सीमा लागून आहे. तसं भारताच्या बाबतीत पण सेम आहे की भारताला एकूण 7 देशांची भूसीमा लागलेली आहे. आणि एकूण 7 देशांची जी ती सागरी सीमासुद्धा एकूण 7 देशांची लागलेली आहे. म्हणजे भूसीमासुद्धा 7 देशांची लागलेली आहे आणि सागरी सीमासुद्धा एकूण 7 देशांची लागलेली आहे भारताला. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बघितलं की 6 म्हणजे राष्ट्रीय उद्यान असन, व्याघ्र प्रकल्प असन किंवा मग महाराष्ट्राला लागलेले भूसीमा असतील इतर राज्यांच्या, ते 6 आहेत. मित्रांनो, इथं दिलेले महाराष्ट्रातील एकूण व्याघ्र प्रकल्प 6 आहेत, ते इथे दिलेले आहेत. महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं व्याघ्र प्रकल्प कोणतं होतं? तर ते आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ते आहे अमरावतीमध्ये. नंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ते कुठे आहे? चंद्रपूरमध्ये. पेंच कुठे आहे? नागपूरमध्ये. पेंच विचारलं गेलं कुठे? नागपूरमध्ये. नंतर नवेगाव नागझिरा विचारलं आहे गोंदियाचं, ते पण विचारलं गेलं आहे. नंतर बोर व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? ते आहे वर्धामध्ये. आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तर मुख्यतः जे आहे ते सांगलीमध्ये. प्रश्नामध्ये एकच असन सांगली, तर सांगली टिक करायचं, पण ते मुख्यतः जे आहे सांगलीमध्ये आणि एकूण 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये. तर हे आहेत महाराष्ट्रातले एकूण 6 व्याघ्र प्रकल्प. आणि भारतात बघितलं तर भारतात एकूण 55 व्याघ्र प्रकल्प आहे सध्याच्या घडीला. 55 कोणतं आहे? तर राजस्थानमधलं धौलपूर करोली व्याघ्र प्रकल्प आहे, ते 55 व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आत्ताच मागच्या महिन्यामध्ये. धौलपूर करोली व्याघ्र प्रकल्प जे आहेत ना राजस्थानमधलं, ते भारतातलं 55वा व्याघ्र प्रकल्प आहे. म्हणजे आताच्या घडीला भारतामध्ये एकूण 55 व्याघ्र प्रकल्प आहेत. आणि महाराष्ट्रात किती आहेत? तर महाराष्ट्रात 6 आहेत. अजून एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जागतिक व्याघ्र दिन कधी असतो? आता मग आपण व्याघ्र प्रकल्प बघतोय, तर जागतिक व्याघ्र दिन कधी असतो? तर जागतिक व्याघ्र दिन म्हणजे वर्ल्ड टायगर डे असतो 29 जुलैला. 29 जुलैला वर्ल्ड टायगर डे असतो. आणि प्रोजेक्ट टायगर भारत सरकारने कधी सुरू केलेला होता? तर प्रोजेक्ट टायगर हा भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केलेला होता.
तर मित्रांनो, ही आपण सगळे बघितली व्याघ्र प्रकल्पाविषयी माहिती. म्हणजे फक्त आपलं विचारलं होतं की व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, ताडोबा, अंधारी, तर चंद्रपूर. आपण त्याविषयी सगळी माहिती बघितली की महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. नंतर व्याघ्र दिन कधी असतो, नंतर प्रोजेक्ट टायगर कधी झाला, त्याच्यानंतर भारतातला 55वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे, तो नवीन आहे, तो आहे धौलपूर कलोरी व्याघ्र प्रकल्प. तो कुठे आहे, राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे शेकरू. हा तिथे दिलेला शेकरू. शेकरू हा खारीसारखा दिसतो थोडाफार. तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे शेकरू. मित्रांनो, याआधी पण आपण एक लेक्चरमध्ये घेतलं होतं, त्यात आपण बघितलं होतं की त्यात प्रश्न आलेला होता पोलीस भरतीला की महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे. म्हणजे एकाच वर्षी एका जिल्ह्यामध्ये विचारलं गेलं आहे की राज्य पक्षी कोणता आहे, आणि त्याच वर्षी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये विचारलं गेलं आहे की राज्य प्राणी कोणता आहे. म्हणजे राज्य पक्षी हरियाल पण विचारला गेला आहे, राज्य प्राणी शेकरू पण विचारला गेला आहे. त्यामुळे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण ते सगळं डिटेलमध्ये बघितलं होतं की राज्य पक्षी कोणता आहे, राज्य प्राणी कोणता आहे, राज्य वृक्ष कोणता आहे, राज्य फळ कोणतं आहे, राज्य फूल, राज्य फुलपाखरू, हे आपण सगळं डिस्कस केलं होतं. नाही ते आता परत आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे, तर तो आहे हरियाल. राज्य प्राणी आपण बघितला आत्ता की तो आहे शेकरू. म्हणजे 2 प्रश्न विचारून झालेत. राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मन. आणि आपण हे पण बघितलं होतं की राज्य फुलपाखरू डिक्लेअर करणारे महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे. म्हणजे आधी महाराष्ट्राच्या आधी कोणत्याच राज्याने राज्य फुलपाखरू म्हणून असं काही डिक्लेअर केलं नव्हतं, पण महाराष्ट्राने राज्य फुलपाखरू डिक्लेअर केलं, ते म्हणजे ब्ल्यू मॉर्मन. आणि महाराष्ट्र पहिलं राज्य आहे त्याने राज्य फुलपाखरू डिक्लेअर करणार. नंतर राज्य फूल कोणतं आहे, जारूळ हे राज्य फुल आहे. राज्य फळ आणि राज्य वृक्ष एकच आहे, ते म्हणजे आंबा. त्याच्यानंतर राज्य कांदळवन वृक्ष कोणतं आहे, तर ते आहे सफेद चिप्पी. हे राज्य वृक्ष आहे, आणि हे राज्य कांदळवन वृक्ष आहे, आणि ते कोणतं आहे, सफेद चिप्पी. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे राज्य मासा म्हणून एक डिक्लेअर केला आहे 2023मध्ये. तर तो कोणता आहे, तर तो आहे सिल्वर पापलेट. सिल्वर पापलेट हा राज्य मासा म्हणून डिक्लेअर केलेला आहे, ते पण एक लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ पठार आहे. तसंच अजून बाकीचे पण महत्त्वाचे पठार आहेत, जसं मालेगाव पठार नाशिकमध्ये आहे. त्याच्यानंतर औंधचं पठार साताऱ्यात आहे, कास पठार साताऱ्यात आहे, खानापूर आणि जतचे पठार, हे 2 पठार जे आहेत ते सांगलीमध्ये आहेत. हे आपण सगळं पठार डिस्कस करणार आहोत पुढच्या स्लाईडमध्ये. त्याआधी आपण बघूया की धुळ्याविषयी एखादी महत्त्वाची बाब बघूया, ते म्हणजे धुळ्याविषयी एक विचारलं गेलं आहे की धुळ्याला तुपाचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यानंतर जळगावचं काय फेमस आहे, तर जळगावची केळी फेमस आहे. आणि अमरावतीचं बघितलं तर अमरावतीचं एक विचारलं गेलं आहे की चिखलदरा हे थंड हवाचं ठिकाण कुठे आहे, तर ते आहे अमरावतीमध्ये. इथं दिलेले महाराष्ट्रातील महत्त्वाचे पठार, तर तोरणमाळ जे आहे ते नंदुरबारमध्ये, मालेगाव नावावरून समजतं की नाशिकमध्ये, त्याच्यानंतर सासवडचं पठार जे आहे ते पुण्यामध्ये, औंध पठार आणि कास पठार हे जे आहे ते साताऱ्यामध्ये आहेत, आणि खानापूरचं पठार आणि जतचं पठार जे आहे ते सांगलीमध्ये. तर सांगलीमध्ये जो आहे तालुका, जत तालुका ह्या सांगलीमध्ये, आणि हा तालुका जो आहे तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा तालुका आहे. जसं अहमदनगर हे महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे, तसं जत तालुका हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा तालुका आहे. हे पण एक फॅक्ट लक्षात असू दे. पुढचा प्रश्न पाहूया, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिलं तर भारतातलं सर्वात लहान राज्य आहे गोवा. लोकसंख्येनुसार बघितलं तर भारताचं सर्वात लहान राज्य आहे सिक्कीम. राज्यांच्या बाबतीत बघितलं तर सर्वात लहान राज्य आहे सिक्कीम, पण क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितलं तर सर्वात लहान राज्य आहे गोवा. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे, तर राजस्थान. 2 नंबरला कोणतं आहे, मध्य प्रदेश. आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र. तर हे प्रश्न विचारला गेला आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे, तर राजस्थान. हा पण प्रश्न विचारला गेला आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तर 3रा क्रमांक लागतो. हा पण प्रश्न विचारला गेला आहे. आणि आता विचारला गेला की सर्वात लहान राज्य कोणतं आहे, तर गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. आणि हे सगळे प्रश्न आलेले प्रश्न आहेत 2023मध्ये पोलीस भरतीला भूगोलाचे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा, जे सर्वात लहान राज्य आहे क्षेत्रफळानुसार. गोव्याची राजधानी कोणती आहे, पणजी. सिक्कीमची कोणती आहे, सिक्कीमची वेगळी तर गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. केरळची कोणती आहे, तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. आणि आसामची आहे दिसपूर. मोस्टली जी कोणती राजधानी विचारल्या जातात, तर जे नॉर्थ ईस्टकडे जे राज्य आहेत, जसं की सिक्कीम झालं, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, आसाम, मेघालया, त्रिपुरा, मिझोरम, यांच्या राजधानी जास्त करून विचारल्या गेल्या जातात. मिझोरमची पण विचारली गेली ऐझवाल. त्याच्यानंतर मग अरुणाचल प्रदेशची विचारली गेली इटानगर, मणिपूरची विचारली गेलेली इम्फाळ, नागालँडची कोहिमा, ह्या राजधान्या विचारल्या गेल्यात. आणि त्यात जास्त करून त्या राज्यांच्या राजधानी लक्षात असू द्या. म्हणजे आपण आत्ता जे मागं डिस्कस केलं क्वेश्चनमध्ये ते इथं स्लाईडमध्ये दिलेलं आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान, आणि सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार गोवा आहे. लोकसंख्येनुसार सर्वात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश, आणि सर्वात लहान राज्य आहे सिक्कीम. महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो, आणि लोकसंख्येनुसार बघितलं तर महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे, तर हे आहे विक्रम उपग्रह दळणवळण केंद्र हे आर्वीमध्ये आहे. आर्वी कुठे येतं, तर पुणे जिल्ह्यामध्ये, तर ते येतं जुन्नर तालुक्यामध्ये.
आणि याच्याविषयी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे भारतातलं पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र आहे, हे एक लक्षात असू द्या. आणि हा प्रश्न MPSCमध्ये राज्यसेवेला जोडायला लावून विचारला गेला आहे की भारतातलं पहिलं दळणवळण उपग्रह केंद्र कुठं आहे, तर ते आहे आर्वीला. हे भारतातलं पहिलं आहे, हे पण लक्षात असू द्या. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील आर्वी इथं विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. ते भारतातलं पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र आहे. कुठे आहे ते? आर्वीमध्ये. पुढचा प्रश्न आहे, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जो आहे, म्हणजे अजून तो बनलेला नाही आहे, पण तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर ते येतं रत्नागिरीमध्ये. महाराष्ट्रामध्ये अजून एक अणुऊर्जा प्रकल्प आहे, तर तो कुठे आहे? पालघर जिल्ह्यामध्ये येतो तो. तर तो आहे तारापूर. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प तो कुठे आहे? पालघरमध्ये येतो. आणि महाराष्ट्रात एकच आहे हा. आणि भारतात बघितलं, भारतात एकूण सध्याला 7 अणुऊर्जा प्रकल्प आहेत. 7. त्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये एक आहे नरोरा इथं, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये रावत भाटा इथं एक आहे, नंतर गुजरातमध्ये काक्रापार इथं एक आहे, नंतर कैगा म्हणजेच कर्नाटकमध्ये, नंतर तामिळनाडूमध्ये 2 आहेत, एक कुडनकुलम आणि कल्पक्कम. तर मग भारतातलं सर्वात पहिलं जे आहे अणुऊर्जा प्रकल्प तर ते आहे तारापूर. आणि भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प म्हटलं तर ते आहे कुडनकुलम तामिळनाडूमध्ये. म्हणजे पहिलं आहे तारापूर आणि सर्वात मोठं बघितलं तर क्षमतेनुसार तर ते आहे कुडनकुलम तामिळनाडूमधलं. मित्रांनो, मागे डिस्कस केलेली सगळी माहिती या स्लाईडमध्ये दिलेली की भारतातील अणुऊर्जित प्रकल्प. भारतात एकूण 7 अणुऊर्जा प्रकल्प आहेत. त्यापैकी तारापूर महाराष्ट्र हे भारतातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. 1969मध्ये अमेरिकेच्या मदतीने आपण हा तयार केलेला आहे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प. त्याच्यानंतर नरोरा UPमध्ये आहे, रावत भाटा राजस्थानमध्ये, काक्रापार गुजरातमध्ये, त्याच्यानंतर कैगा जे आहे ते कर्नाटकमध्ये, कल्पक्कम तमिळनाडूमध्ये आणि कुडनकुलम जे भारतातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे तो तामिळनाडूमध्ये. म्हणजे तामिळनाडूमध्ये 2 आहे, कल्पक्कम आणि कुडनकुलम. पुढचा प्रश्न आहे, कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? तर कॅनबेरा हे शहर पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा आहे जर्मनी, तिसरा आहे फ्रान्स आणि चौथा आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे यापैकी नाही. कारण की कॅनबेरा जे शहर आहे, आपण मागच्या वेळेस जे प्रश्न बघितला होता की कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो, तर तो ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो हे बघितलं होतं. आणि त्यावेळेस आपण असं पण बघितलं होतं की ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती, तर कॅनबेरा. तर कॅनबेरा ही जी आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. आणि त्यावेळेस आपण डिस्कस केलं होतं की ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा आहे. आणि यावेळेस प्रश्न आला आहे की कॅनबेरा हे शहर कोणत्या देशामध्ये. तर आपल्या डिस्कशनमध्ये सगळंच आपण डिस्कस करतो आहे पूर्ण अँगलने, त्यामुळे कसं कोणत्याही अँगलने जर प्रश्न आला तर आपण त्याला सोडवू शकतो. आता भारताची राजधानी बघितलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवी दिल्ली. जर्मनीची राजधानी कोणती आहे? बर्लिन. आणि फ्रान्सची राजधानी कोणती? पॅरिस. आता पॅरिसला या 2024चं जे ऑलिम्पिक होणार ते पॅरिसमध्येच होणार आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात असू द्या की जर्मनीची राजधानी बर्लिन आणि फ्रान्सची राजधानी कोणती? पॅरिस. आणि कॅनबेरा शहर कोणत्या देशात आहेत? तर ते आहे ऑस्ट्रेलियामध्ये. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहास लाल ग्रह म्हणून सुद्धा संबोधले जाते? तर मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असं सुद्धा म्हटलं जातं. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की तो प्रश्न आलेला होता की सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर आपण बघितलं होतं सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह होता गुरु. आणि त्यावेळेस आपण हे पण डिस्कस केलं होतं की मंगळाला लाल ग्रह सुद्धा म्हटलं होतं. शुक्राला आपण बघितलं होतं की सर्वात उष्ण ग्रह कोणता होता, तर तो होता शुक्र. आणि शुक्राला अजून काय म्हटलं, तर शुक्राला पाठ तारा पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर शुक्राला पृथ्वीची जुळी बहीण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे आणि सूर्याजवळ सर्वात कोणता ग्रह आहे, म्हणजे सूर्याच्या जवळ पण आणि सर्वात लहान ग्रह पण कोणता आहे, तर तो आहे बुध. बुध हा सर्वात लहान ग्रह असं सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे, तर तोच शुक्रच आहे. मित्रांनो, मागच्या टॉपिकची सगळी माहिती इथे दिलेली आहे की आपल्या सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहे. 2006च्या आधी प्लुटो पण होता आपल्या सूर्यमालेत, पण तो आता आपल्या प्लुटो हा आपल्या सूर्यमालेचा भाग नाही, कारण की तो आता बटू ग्रह म्हणून गणला जातो. तो आपल्या सूर्यमालेचा ग्रह म्हणून गणला जात नाही. आणि आपण बघितलं तर सूर्यमालेत आता त्यामुळे 8 ग्रह, आधी 9 होते, आता एकूण 8 ग्रह आहेत. असं पण विचारलं जाऊ शकतं की आपल्या सूर्यमालेत एकूण ग्रह किती आहेत, तर आपल्या सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. त्याच्यानंतर आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आपण बघितला बुध आहे, सर्वात मोठा गुरु आहे. त्याच्यानंतर शुक्रला आपण बघितलं काय म्हणतात, पाच तारा पण म्हणतात, पृथ्वीची जुळी बहीण पण म्हणतात. शुक्र हा सर्वात उष्ण ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याच्यानंतर सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह बुध आहे आणि सर्वात लांबचा ग्रह कोणता, तर तो आहे नेपच्यून. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर भारतातील पहिली जी अणुभट्टी आहे ती अप्सरा या नावाने ओळखली जाते. आणि ही कधी तयार झाली होती, तर 1956मध्ये 1956ला ब्रिटनच्या म्हणजेच युनायटेड किंगडम इंग्लंडच्या मदतीने आपण ही पहिली अणुभट्टी सुरू केली होती. अप्सरा नावाची अणुभट्टी ही आपण पहिली अणुभट्टी सुरू केलेली होती. आर्यभट्ट काय आहे, तर आर्यभट्ट हा भारताने अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेला पहिला सॅटेलाईट आहे, तो म्हणजे आर्यभट्ट. आणि याच्यावर आणि या प्रश्न पण येऊन गेला की पहिला असा सॅटेलाईट कोणता आहे जो आपण अवकाशात प्रक्षेपित केला होता, तर तो होता आर्यभट्ट. आणि कधी केला आहे तो? 1975मध्ये.
तर मित्रांनो, हे होतं आपल्या सिरीजचं 4थं लेक्चर. याआधी पण आपण 3 लेक्चर अपलोड केलेले आहेत, ते पण नक्की बघा. तुम्हाला आवडला असेल लेक्चर तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लेक्चरला लाईक करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.